आता निवडून आलेल्या झेडपे आणि पंचायत समितीच्या उमेदवाराकडून भुगाव बुकुम एरियासाठी काय अपेक्षा आहे आणि कोणती कामे झाली पाहिजे? नमस्कार. भुगाव आणि बुकुम हे नागरीकरण वाढते, त्याचप्रमाणे मोठ्या टाउनशिप सोसायट्या, तर त्याचप्रमाणे भुगावरून जाणारे पर्यटक, यामुळे ट्रॅफिकची समस्या आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेतच आहे. तर त्यासाठी मुख्यत्वे लेन 2-3 होतात, त्यासाठी रोडच्या मध्ये डिवायडर हवेत. त्याचप्रमाणे भुगावची पाण्याची टाकी तसेच रामनदीपर्यंत एखादा ब्रिज असावा. ही समस्या भुगावचीच नाहीये, घोटवडे फाट्यावर आपण पाहतो, पिरगुटमध्ये पाहतो, हिंजवडी या भागातही आपल्याला मोठ्या प्रमाणात ही समस्या जाणवते. सोसायट्या टाउनशिप वाढल्या तर गावठाण आणि टाउनशिप सोसायटी यांच्यासाठी वेगवेगळे फीडर, ट्रान्सफॉर्मर आणि उच्चदाब केंद्र, लघुदाब केंद्र जे काही शक्य आहे ते निश्चित करावे, कारण विजेची समस्या गंभीर आहे. तसं समस्या बघायला गेलं तर मुख्य समस्या रस्ते आणि ड्रेनेज व्यवस्थापन हे 3 मोठे प्रलंबित विषय आहेत. हा जो मुख्य रस्ता आहे पुणे कोलाड रस्ता, हा ऑलरेडी खूप कंजेस्टेड आहे आणि आता या रस्त्यावरती रोजच ट्रॅफिक जाम होते, घोटवडे फाटा ते पिरंगुटपर्यंत. लवळे गावात प्रामुख्याने ना ही एक मोठी समस्या आहे की पिरंगुट ते लवळे जो आजूबाजूचा म्हणजे जो रस्ता आहे, जो रस्त्याच्या कडेला म्हणजे तो कचरा टाकतात ना लोक, तो प्रॉब्लेम काय सॉल्व्ह होत नाही, तो परमनंटली सॉल्व्ह झाला पाहिजे. सारखे जे ऍक्सिडेंट होतात पिरंगुटला, तर वर्षाआड 6 महिन्यात दरवेळेस म्हणजे सारखं घडतच असतं ते काही ना काही. त्यासाठी ना तेवढे रीतीने म्हणजे अशी उड्डाण पुलासारखी काहीतरी सोय केली ना, ऍक्सिडेंटचे चान्सेस कमी होऊ शकतात किंवा स्पीड कंट्रोल केलं पाहिजे. पाण्याचा एक मोठा समस्या आहे लवळ्याची, की लवळ्याला पाणी येतं पण ते गावच्या नदीचंच पाणी येतं, प्यायला पाणी म्हणजे असं काही फिल्टर वगैरे पाणी नाही येतं, ते डायरेक्ट मूळ शिकून पाणी वगैरे ते सोयी जाऊन डायरेक्ट पाणी चांगलं आलं पाहिजे. कासारंबली गाव हे याचं विस्तारीकरण वाढत आहे, मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढते, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पाणी आणि कचरा व्यवस्थापन ही मूलभूत गरजा या गावच्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की यावरती जास्तीत जास्त आता नवनिर्वाचित आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी आणि पंचायत समिती सदस्यांनी यावरती जास्तीत जास्त निधी टाकावा. त्याच्याबरोबर जी गावठाण विस्ताराची जागा आहे त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जर नियोजित आराखडा केला तर तिथं आपण एक शासकीय दवाखाना असेल, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र असेल किंवा मुलांसाठी, खेळाडूंसाठी एक मैदान उपलब्ध करू शकतो. तर त्यासाठी जर त्यांची मदत झाली तर गावासाठी ते अतिशय उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर स्मशानभूमी, आज जर तिन्ही वाड्यां मिळून, कारण कासारांबोलीमध्ये शिंदेवाडी आणि सुतारवाडी, मानकरवाडी असे 4 विभाग येतात आणि त्यांची मिळून एक स्मशानभूमी फक्त कासारांबोलीमध्ये उपलब्ध आहे, पण ती व्यवस्थित आणि मोठ्या प्रमाणात अजून उपलब्ध झालेली नाहीये. गाव हे अतिशय सोबल आहे. फक्त प्रश्न हाच आहे की जनावरांचा जो दवाखाना आहे तो अस्तित्वात नसून जागा असून तो बांधला गेलेला नाही किंवा त्या ठिकाणी असणारा सरकारी डॉक्टर हा वेळेवर पोहोचत नाही, ही समस्या सगळ्यात महत्वाची आहे. आणि उरवड्याचे जे इंडस्ट्रियल आहे, ज्या कंपन्या आहेत, त्याच्यामधले जे अंतर्गत रस्ते त्याच्या थोड्या अडचणी आहेत. दुसरी गोष्ट, इथल्या स्थानिक कामगारांना या कंपन्या कामाला घेत नाहीत. भुगाव बुकुम काय, खारावडे कोळावडे काय, एकंदरीत सर्वीकडेच ही अवस्था आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याची अवस्था बिकट आहे, त्या इमारतींची दुरुस्ती व्हावी. या भागामध्ये प्रत्येक गावामध्ये एक मैदान आणि उद्यान असावं. जे आता उमेदवार पंचायत समिती जिल्हा परिषदला होते त्यांनी प्रत्येक उमेदवारांनी त्यांच्या भागातले स्थानिक प्रश्न त्यांनी त्याच्यावरती जास्त कामाची भर द्यावं, लक्ष घालून.